वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे कुर्ला परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आदित्य दिलीप तायडे असं मृत मुलाचं नाव आहे। कुर्ल्यामधली धक्कादायक घटना आहे। कुर्ल्यातील शीतल तलावात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे कुर्ला परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तर आदित्य दिलीप तायडे असं मृत मुलाचं नाव आहे। बडनेरा अकोला दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेड काढण्यात आली। यावेळी तरुणाला चांगला चोप देण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। हे दृश्य आपण पाहतोय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। बडनेरा अकोला दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेड काढणं तरुणाला चांगलंच भोवलंय। तरुणाला चांगलाच यावेळी चोप देण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। डोंबिवलीमध्ये लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली। अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार त्रिवेदी असं आरोपीचं नाव आहे। विष्णुनगर पोलिसांकडून उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीने अशाच पद्धतीने इतर महिलांना सुद्धा फसवलेले आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे। या बाबतीतले त्याच्यावर दिल्ली आणि अमरावती या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे। आरोपीची कालच ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे। आरोपी मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांशी संपर्क करायचा। त्या एकट्या असल्याचं किंवा निराधार असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्यांच्या संपर्कात यायचा आणि त्यानंतर त्यांच्याच नावाचं सिम कार्ड वापरून किंवा त्यांचे बँक अकाउंट वापरून त्याद्वारे तो आर्थिक फसवणूक करत होता। कोल्हापुरातील भाजप कार्यकर्ता सूरज साखरे गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। कोल्हापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। पुणे बेंगळुरू महामार्गावरून दोघांना ताब्यात घेतलंय। तर संशयित आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला जाणार आहे। गोळीबार कोणत्या कारणातून झाला याचा आता पोलीस तपास करतायत। करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 395/2026 हा BNS 109 आणि आर्म्स ऍक्ट 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं या घटनेचा गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून या टीम्स ऍक्टिव्हेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।